जनसेवा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवणार रुपेश लोखंडे। अहिल्यानगर सार्वत्रिक निवडणूक 2025साठी प्रभाग क्रमांक 9 मधील राखीव अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चर्मकार विकास संघाचे युवा शहर अध्यक्ष माननीय श्री रुपेश लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। गोरगरीब जनतेचे प्रश्न आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी तसेच जनसेवा करण्यासाठी उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे। तसेच सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे। प्रभागाचा विकास हेच ध्येय ठेवून नगरसेवक पदाचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे, असे प्रभाग 9 मधील रुपेश लोखंडे यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय, नेमकं कसा दाखल केलाय, पक्षाकडनं की अपक्ष? नमस्कार, मी रुपेश लोखंडे। मी प्रभाग क्रमांक 9 मधून राखीव जागा अनुसूचितमधून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। माननीय श्री निवडणूक अधिकारी साहेब यांच्या समक्ष जाऊन आज हा उमेदवारी अर्ज दाखल करून माझी उमेदवारी मी निश्चित केली आहे आणि प्रभाग क्रमांक 9चा विकास हा करण्यासाठी व गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व सर्वसामान्य कार्यकर्ता असल्या कारणानं सर्वसामान्य लोकांच्या अडचणी मला या जवळून मी बघतोय किंवा मी स्वतः सर्वसामान्य असल्या कारणानं त्या अडचणींची मला खूप जाणीव आहे। याच अडचणी सोडवण्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज आज अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठीचा भरून प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहे। तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वसामान्य मतदारांनी एक सर्वसामान्य उमेदवार निवडून द्यावा आणि प्रभागाचा विकास आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा मी त्यांना आज शब्द देतो। धन्यवाद। सर्वसाधारण महिला राष्ट्रीय आहे। आज मी अर्ज भरून यशस्वीरित्या ते अर्ज पूर्ण करून स्वीकार दिलेले आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव